नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आत्ता झालो घरी. 2-3 दिवसापासून आपली व्हिडिओ पण येत नव्हते. त्रिशू, त्रिशू, तुला नारळ पाणीच पाहिजे होतं ना? हा, नारळ पाण्याने खोकला येतो. मग लाडू खाल्ल्याने खोकला नाही येत? लाडू खाल्ल्याने पण खोकला येतो ना ग त्रिशू? नाही काय नाही. मग आपण कालच डॉक्टरकडे गेलो होतो ना? हा, हो, पण तू रात्री डॉक्टरला काय बोललीस की मी चॉकलेट नाही खाणार, वेफर नाही खाणार, औषध घेणार, तू असं बोललीस ना डॉक्टरला? अरे यार, तू डॉक्टरला पण उल्लू बनवलं. असे गंदी बात असते त्रिशू. असं डॉक्टर सोबत खोटं नाही बोलायचं ना. तू डॉक्टरला काय बोललीस, मी चॉकलेट वेफर खाणार नाही, मग तू रडते कशाला? दुपारी मम्मीकडनं वेफर मागत होती तू? हा, कुठल्या दीदीने? चिकू दीदीने वेफर आणि चॉकलेट पण आणली होती. मग खाल्ली तू? नाही ना त्रिशू, तुला खोकला येतोय ना, खोकला सर्दी झाले ना तुला. मग दीदीला तू सांगायचं ना, नको जिकू दीदी मला. तू नाही सांगायचं ना मग दीदीला. दिलं तुला? हा ठीक आहे, पण याच्यानंतर खाऊ नको. हा, कोणी चॉकलेट दिली ना तर नको खाऊ. हा ठीक आहे, जाऊ, थोडंसे पिऊन घे, मग राहू दे. त्याच्याने तुला खोकला येतो ना नारळ पाणीने. हा नको पिऊ, मग जाऊ दे, थोडंसंच पी. हा, अरे यार, काय ऐकत नाही मी तुझं. अरे अगं त्रिशू, ते लाडू जर खाल्ला ना, लाडू खाल्ल्याने अजून खोकला येतो ना खोकला. मम्मीला विचार. हा बघ, तू ऐकतच नाही, त्याच्यासाठी मी लाडू नाही आणला ना. मी तुझ्या प्रत्येक गोष्टी ऐकतो ना त्रिशू. हा मग तुझा खोकला चांगला झाला ना, तू अरे यार, तुला डॉक्टरने औषध दिलंय त्रिशू. ते औषधने तू बरी झालीस ना, मग तुला मी एकदम मोठं पॅकेट घेऊन येईल लाडूचं. ठीक आहे? डब्याचा लाडू पाहिजे? हा ठीक आहे, मग तुझा खोकला चांगला झाला ना, मी घेऊन येईल. आत्ताच पाहिजे? अरे यार, बघ गायत्री, ते बघ ते लाडू मागते बघ. काय करायचं सांग आता? हा ठीक आहे, तुझी फ्रेंड कुठे आहे? तिकडे गावाला आहे. हा ठीक आहे, पी मग पटकन. आपण त्या नारळ मधनं मलई काढू. पिऊन घे पटकन. गायत्री चिकन बनवते ना? काय बिर्याणी? हा, ते व्हाईटवाली बिर्याणी बनव. तेच मित्रांनो, आता 2-3 दिवस झाले होते आपले व्हिडिओ पण येत नव्हते. आता बरेच दिवसापासून आपलं फक्त या नवीन घरामध्ये आलोय. आपण या नवीन घराचाच व्हिडिओ टाकला. नवीन घराचा तर सगळा सामान वगैरे सेट झाला. याच्या आधी पण तुम्ही 2-3 व्हिडिओ बघितलेच. या घरामध्ये काय जास्त अशी तिरकस थांब ना काहीतरी, तू दिसत नाही ना. हा, आता दिसते ना तू. पण इथं असं क्लिअर वाटत नाही यार, या रूम मध्ये असं थोडी व्हिडिओची क्वालिटी कमी झाली आपली. हा, इथं लाईट लावायला लागेल ना. तो बघा, ते म्हणजे लाईट पण खराब झालंय, ते होल्डर खराब झालंय. मेन म्हणजे तिथं लाईट लावला नाहीये, तर आम्ही टेम्पररी दुसऱ्या लाईटवर चालू देतोय. ठीक आहे, म्हणजे असं पण नाहीये लाईट नाही आहेत बाबा, असं 2 लाईट आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. तेच मित्रांनो, आता बघा, म्हणजे आता बरेच पोरं आता लग्न वगैरे करतायत. तर मी बऱ्याच दिवसापासून, म्हणजे बऱ्याच महिन्यापासून कुठल्या विषयावरती बोललो नाही. तर मला एका विषयावरती बोलायचं होतं की म्हणजे मुलाने कुठल्या वयामध्ये लग्न करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण की लग्नानंतर बऱ्याच गोष्टींची जिम्मेदारी वगैरे येऊन जाते, तर या काही गोष्टी समजून घ्यायला लागतात. तर म्हणजे स्वतःचा अनुभव किंवा बाकीच्या मित्रांचा अनुभवानुसारच मी जे काय ते एकदम म्हणजे खरं बोलतोय. हा त्रिशू, नारळ पाणी नाही येते? अरे यार, ती स्ट्रॉ मध्ये टाक ना तिथं. हा, अशी टाक मध्ये. हा, मग फिनिश झालं ना, नाही ना नारळ पाणी त्याच्यात. जाऊ दे. हा सॉरी, चल, तुझं ना, तुझ्या खोकला चांगला झाला ना, मग मी तुला लाडू घेऊन येईल. ऐकत जा. तू ते क्लेने काहीतरी बनवून दाखव त्रिशू मला. ते क्लेने गणपती बाप्पा बनवून दाखव. हा, बनव.
तेच मित्रांनो, हे बघा म्हणजे लग्न याच टायमाला करा जेणेकरून तुमच्या अकाउंटमध्ये ना थोडेफार तरी म्हणजे पैसे पाहिजेत. हा त्रिशू, हा हा तू बनव, मग मी व्हिडिओ बनवतो तुझा. ते बोलते मी गणपती बाप्पा बनवते, तर तुम्ही माझा व्हिडिओ बनवा. हा त्रिशू थांब ना 2 मिनिटं, मला बोलू देशील का? 2 मिनिटं थांब. बघ गायत्री 2 मिनिटं पण थांबत नाहीये ती. तेच मित्रांनो, हे बघा बऱ्याच गोष्टींची म्हणजे जिम्मेदारी येऊन देतो. बघा आता म्हणजे ज्यांच्या आई वडिलांनी भरपूर कमवून ठेवलंय, बऱ्याच गोष्टी कमवून ठेवल्या आहेत, तर भरपूर पैसा आहे त्यांच्याकडे, त्यांना म्हणजे लग्न करायला काय हरकत नाहीये. पण जे एकदम म्हणजे आपले सामान्य आहेत, ते म्हणजे आता पोरं स्ट्रगल करतायत, आई वडिलांचा बॅकअप वगैरे काहीच नाहीये. काही पोरं आज मुंबई पुण्यामध्ये स्ट्रगल करतायत. तर मला तरी वाटते त्यांनी अजून लग्नाचा विचार करू नका. कारण की ना लग्न एकदाचं झालं ना तर बऱ्याच गोष्टींची जिम्मेदारी पण येऊन जाते आणि बराच खर्च पण वाढून जातो. नाहीतर तुम्ही म्हणणार की चला लग्न झाल्यावर आपलं सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं होईल. सगळ्यांचेच पाय गुण वगैरे काय चांगले नसतात. हा त्रिशू, हा मस्त बनवलं. तर तेच मित्रांनो, म्हणजे पहिले ना जॉबवरती फोकस करा किंवा स्वतःचा व्यवसायावरती फोकस करा. हे बघा भरपूर पैसे जर राहिलेत ना तर लग्न कुठल्या पण वयात करता येतं. आता आमिर खान बघा 3रं का 4थं लग्न करतोय. आता तो काहीतरी त्याचं 65+ एज आहे वाटतं. तर त्या एजमध्ये तो 3रं का 4थं लग्न करतोय गायत्री. म्हणजे माणसाकडे जर पैसा राहिला तर कुठल्या पण वयामध्ये लग्न करता येतं. नाहीतर तुम्ही म्हणणार फक्त आईवडिलांच्या जीवावरती जगतोय मी आणि लग्न वगैरे करून घेऊया, तर याला काय अर्थ राहणार नाही मित्रांनो. तर स्वतः काहीतरी कमवतायत तुम्ही आणि कुठेतरी तुम्ही जॉबला आहेत, खूप तो म्हणजे इन्कम सोर्स तुमचं चांगलं आहे, ते बघूनच तुम्ही लग्न वगैरे करा. कारण की मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जर तुम्ही जॉब करत असणार 20-25 हजारामध्ये, आज मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये 20-25 हजारमध्ये काहीच होत नाही मित्रांनो. गायत्री परत पाठ करून थांबलीस तू? हा हा मग असे थांब ना, थोडी तिरकच थांब ना. ते आपला फ्रंट कॅमेरा चांगला नाही गायत्री, नाही तर माझा पण चेहरा दाखवला असता मी. तो फ्रंट कॅमेरा आपला मेन म्हणजे मी ज्या मोबाईलने रेकॉर्ड करतो ना मित्रांनो, तो फ्रंट कॅमेरा व्यवस्थित नाहीये, तर त्याच्यासाठी मी तो माझा फेस पण नाही दाखवू शकत नाही. हा कुठे नाही, असं पण चांगलं दिसतं ना. हा मग त्या घरामध्ये तशीच उभी राहायची ना तू, त्याच्यासाठी. तेच मित्रांनो, बऱ्याच गोष्टींचा काही विचार करा तुम्ही. पहिले भरपूर पैसे कमवा तुम्ही, भरपूर म्हणजे एकदम तुम्हाला करोडो अब्ज रुपये नाही सांगते, पण एवढे तरी पैसे कमवा की तुम्ही लग्न झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला 4-5 वर्षेपर्यंत तुमचा बॅकअप चांगला राहील थोडाफार तरी. एवढे तरी पैसे कमवा तुम्ही, बरोबर की नाही गायत्री? अरे तुझ्या पाठी नाही येते, मी सांगतोय. चालेल, चल बनवतो बिर्याणी वगैरे बनव. मग व्हाईटवाली बनवते ना? हा चालेल. चला बरेच दिवस झाले होते, म्हणजे बरेच म्हणजे 10-12 दिवस झाले होते चिकन बिर्याणी वगैरे काय बनवलेली नव्हती. तर चला आता काहीतरी बिर्याणी वगैरे बनवते आता. चलो कुठे? बिर्याणी मार्केटला जायचंय का संध्याकाळी? हा जाऊन येऊ ना, फिरून या ना, जेवण वगैरे झाल्यावर. करमतं का काहीतरी तुला या घरामध्ये? करमतं? हा भारी वाटतं ना? हा अच्छा, काय चहा वगैरे बनवली होती? मग थंड मागवलं होतं. अच्छा. हा त्रिशू, ही बघा ही पोरगी ना खरो आणि मला एवढं बोलायचं असतं काहीतरी, बऱ्याच गोष्टींवरती बोलत राहतो मी, बोलत राहतो. ती नुसती मध्ये मध्ये आवाज देत राहते, मुद्दा म्हणून आवाज देते काहीतरी. आणि जेव्हा मी असं शांत बसलेलो राहिलो, त्रिशू मला आवाजच देणार नाही. आणि फक्त असं व्हिडिओ बनवायला घेतला तर पप्पा पप्पा करते कार्टून. हा त्रिशू, हा बनव तू, गणपती बाप्पा बनव बाबा. चालेल, चल बाय बाय कर सर्वांना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.